विजय झाला तर काय पहिली प्रतिक्रिया? नाही, मोहोळचा हा जो विजय आहे हा अत्यंत ऐतिहासिक विजय आहे. या विजयाबद्दल मोहोळच्या तमाम जनतेला, 12 बलुतेदारांना आणि मायबाप जनतेला मी अभिनंदन करतो की कमीत कमी 1.25 लाख मताधिक्य मला पडलं आणि 30,000च्या फरकाने मी हा विजय मिळवला. या विजयाच्या निमित्तानं एवढं मात्र नक्की सांगेन, या तालुक्यात असणारी दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाही यापुढे चालू दिली जाणार नाही. या मतदारसंघामध्ये आया बहिणीचं संरक्षण करणं ही आमची पहिली जबाबदारी असेल आणि इथं कायदा आपलं काम करेल. इथली मालकशाही आज संपलेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची पहाट आज या मोहोळच्या जनतेला बघायला मिळालेली आहे. आजपासून मोहोळमध्ये लोकशाही मार्गानं सर्व काही कामकाज होईल. इथं हुकुमशाही चालणार नाही. भाऊ, माझे आमदार राजन पाटील यांनी सांगितलं होतं की 40,000 मताने माझा उमेदवार मी निवडून आणणार, त्याबद्दल काय सांगता? मी तुम्हाला मगाच सांगितलं की राजन पाटील काय म्हणाले याच्याशी आता मोहोळच्या जनतेने उत्तर दिलेलं आहे. मोहोळच्या जनतेने मला 30,000चं मताधिक्य देऊन निवडून दिलेलं आहे. त्यामुळं राजन पाटील मालक वगैरे आता तुम्ही ते सोडून द्या. आता इथं खऱ्या अर्थानं लोकशाहीचं राज्य येईल. इथं दादागिरी, दडपशाही, झुंडशाही, तानाशाही चालू दिली जाणार नाही. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या मोहोळ मतदारसंघाचा गेले 30 वर्ष झालं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही. विकासाच्या नावावरती इथल्या मतदारांना विटी धरण्याचं काम हे आमदार अनगरकरांनी केलं होतं. आज त्या अनगरकरांच्या तावडीमधून मोहोळ मतदारसंघ हा सुटलेला आहे आणि हे सुटण्याचं काम जे 1.25 लाख लोकांनी मला मतदान करून दिलेलं आहे त्यांचा विश्वासाला पार ठरण्यासाठी येत्या 5 वर्षामध्ये मोहोळचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम एक आमदार म्हणून मी करेन. तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी आता काय ताबडतोब मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की सरकार कुणाचं जरी आलं तर 30 दिवसाच्या आत आपण अप्पर तहसील कार्यालय रद्द करू. मी आज पुन्हा एकदा घोषणा करतो इथं विजयाच्या निमित्तानं की येत्या 30 दिवसाच्या आत अप्पर तहसील कार्यालय रद्द केलं जाईल. भाऊ, मतदारसंघातील कोणकोणती कामे मग मार्गी लावून आता आपण आमदार झालात? या मतदारसंघामध्ये गावगाड्यातल्या सर्व रस्ते खराब आहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अत्यंत बिकट अवस्था आहे रस्त्याची. त्यासाठी ग्रामीण रस्त्यावर माझी जास्त भर असेल. या मोहोळ शहरानं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या विजयामध्ये हातभार लावलेला आहे. आज मोहोळ शहराने किमान 12 ते 13,000चं मताधिक्य मला दिलेलं आहे. मोहोळ शहरामधील सर्व रस्ते चकाचक करणे, मोहोळमध्ये सांडपाण्याची व्यवस्था करणे, मोहोळमध्ये ड्रेनेज पद्धतीच्या गटारी आणि सगळ्यात महत्त्वाचं भीमा आणि सीना नदी ह्या मतदारसंघातून जाते मोहोळ तालुक्यातून, परंतु दुष्काळ पडतो. हा दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी मोहोळच्या जनतेला 12माही शहराला पाणी पुरवठा करणारी एक मोठी योजना राबवून मोहोळकरांना पाणी देणं. मोहोळमध्ये शैक्षणिक संस्था नाही, त्यामुळे महिलांसाठी एक स्वतंत्र असं सुरक्षित विद्यालय उभा करणं. इथं मोहोळ शहरासाठी जितकं शक्य आहे तितकं काम करण्याचा प्रयत्न मी करणार. भाऊ, मोहोळ संघर्ष समितीची मोठी निर्णायक भूमिका राहिलेली आहे आपल्या विजयात, तर या संघर्ष समितीबद्दल काय सांगा? नाही, या संघर्ष समितीची टेहाळणी माझे आमदार राजन पाटलांनी केली होती. राजन पाटील म्हणाले की असल्या कुठल्या संघर्ष समित्या वगैरे काही नाही, परंतु सी टीम आहे. त्या ह्या सी टीमनं आज त्यांना उत्तर दिलेलं आहे. मोहोळच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि जेवढे अनगरला गेलेले सरकारी कार्यालय आहेत ते सर्व कार्यालय हे पुन्हा एकदा मोहोळमध्ये आणण्यासाठी हा माझा पहिला अजेंडा आहे. निश्चितपणाने मी तुम्हाला आज सांगतो, मी जरी आमदार म्हणून निवडून आलो असेल, सरकार कुणा जरी पक्षाचा आला असेल तरी मी सरकारच्या दरबारी स्वतःचं व्यक्तिगत मी शिवसेनेमध्ये 34 वर्षे काम केलेलं आहे. त्यामुळं 34 वर्षाचा माझा राजकीय हितसंबंधाचा उपयोग करून मोहोळ मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणणं आणि मोहोळमध्ये दादागिरी संपुष्टात येण्यासाठी जे शक्य आहे ते सारे प्रयत्न केले जातील. पण एक मात्र निश्चितपणानं सांगतो, आज या विजयाच्या निमित्तानं सांगतो, मोहोळमध्ये अजिबात दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आमदार राजू खरे यांचा विजय असो. 4 टिपर टाकून आमदार होता येत नसतं, याला कसं उत्तर द्यायला? नाही, 4 टिपर टाकून आमदार होता येत नव्हतं. ही जी सडलेली बुद्धी होती अनगरकरांची बुद्धी ही सडलेली होती. एक तानाशाही, हुकुमशाही, निजामशाही पद्धतीचा हा कारभार अनगरकरांचा होता आणि मोहोळची जनता एक दिवस वाट पाहत होती की एक दिवस याला आणि मी आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मोहोळमध्ये रक्तरंजित इतिहास घडलेला आहे. आमच्या कित्येक शिवसैनिकांचे बलिदान इथं गेलेले आहेत आणि त्या बलिदानांनी गेलेल्या शिवसैनिकांचे रक्ताने माखलेले हात या अनगरकरांचे आहेत. त्या साऱ्या शिवसैनिकांनी आमच्या मोहोळ विकास आघाडीनं सगळ्यांनी इतकं प्रामाणिकपणे काम केलं
की सगळे गड तड बाजूला ठेवून मोहोळची जनता आज माझ्या पाठीशी उभारलेली आहे. या जनतेला विश्वासार्थ ठरेल अशा पद्धतीचं काम मी उभं करीन आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहोळ एक आदर्श शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये गणलं जाईल, याच्याकडे माझं लक्ष असेल. मोहोळच्या उत्तर भागात सीना जोडकाला हा महत्वाचा प्रश्न आहे. सर मी काय सांगितलं तुम्हाला, मी आज निवडून आलेलो आहे. आता यापुढे आपल्या वारंवार भेटी होतील. जे जे प्रश्न तुम्ही मला विचारता, गेले 30 वर्ष ज्यांच्याकडे तुम्ही हे प्रश्न विचारत होता त्यांना तुम्ही विचारा की तुम्ही काय केलेलं आहे. ते जे अनुत्तर प्रश्न आहेत ते ह्या 5 वर्षात सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.